भारतीय राज्यव्यवस्था संभाव्य वस्तुनिष्ठ प्रश्न. खालीलपैकी कोणते ती विधाने सत्य आहे? अम्मू स्वामीनाथन या विधानसभेच्या महिला सदस्यापैकी एक होत्या. ब. अम्मू स्वामीनाथन या आझाद हिंद सेनेतील कॅप्टन लक्ष्मी सहगल यांच्या मातोश्री होत. क. अम्मू स्वामीनाथन यांनी भारतीय संविधानाच्या विस्तृत आकारावर नाराजी व्यक्त करताना त्याचा आकार एखाद्या पॉकेटबुक इतका असावा असे मत व्यक्त केले. तर याचं बरोबर उत्तर आहे क. अ, ब, क हे तिन्ही विधान बरोबर आहे. तर आपला क हे उत्तर बरोबर आहे, लक्षात घ्या. तर आपला प्रश्न दुसरा. राज्य हे 6 वर्षापासून ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देईल, हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. ब. जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या पाल्यास अथवा अपत्यास अथवा पाल्यास त्याच्या 6व्या वर्षापासून ते 14व्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे त्याचे मूलभूत कर्तव्य आहे. ऑप्शन क. बघा, राज्य हे बालकांचे वय 6 वर्षाचे होईपर्यंत त्यांचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी तरतूद करेल, हे मार्गदर्शक तत्व आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे अ, ब, क हे तिन्ही पण बरोबर उत्तर आहेत. ऑप्शन चौथा. तर प्रश्न तिसरा आपला. संसदीय शासन व्यवस्थेस नेमके कोणते विधान लागू पडते? तर याचं उत्तर आहे, बघा याचं ऑप्शन कोणते आहेत. विधिमंडळास कार्यकारी मंडळ नियंत्रित करते, कार्यकारी मंडळास विधिमंडळ नियंत्रित करते, कार्यकारी मंडळास न्यायमंडळ नियंत्रित करते, न्यायमंडळास विधिमंडळ नियंत्रित करते. तर याचं बरोबर उत्तर आहे दुसरं, कार्यकारी मंडळास विधिमंडळ नियंत्रित करते. प्रश्न चौथा. संसद राज्यातील विधान परिषद डॅश डॅशच्या ठिकाणी शिफारशीवरून रद्द करू शकते. तर याचं उत्तर आहे राज्य विधानसभा. प्रश्न पाचवा. 1947 च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला. या अनुषंगाने खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? तर याचं उत्तर आहे सभेची एकूण संख्या पूर्वीच्या 1946 मधील नियोजित संख्येपेक्षा वाढली, हे उत्तर आहे ऑप्शन तिसरा. प्रश्न सहावा. खालीलपैकी कोणते ती विधाने सत्य आहे? बघा, अ. राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीशिवाय धन विधेयक संसदेत मांडले जात नाही. ब. केंद्र व राज्य सरकारमधील करांचे वितरण करण्यासाठी पंतप्रधानाकडून वित्त आयोगाची नेमणूक केली जाते. तर या प्रश्नाचे उत्तर आहे, म्हणजे याच्यातील सत्य विधान आहे ते म्हणजे फक्त अ. राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीशिवाय धन विधेयक संसदेत मांडले जात नाही. ऑप्शन पहिला. प्रश्न सातवा. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे न्याय. तिसरा, ऑप्शन तिसरा. आठवा. जादूटोणा प्रतिबंधक अध्यादेश महाराष्ट्रात केव्हा लागू करण्यात आला? तर याचं बरोबर उत्तर आहे 26 ऑगस्ट 2013. प्रश्न 9वा. नकाराधिकार राईट टू रिजेक्ट म्हणजे काय? तर बघा, याचं उत्तर आहे मतदारांना सर्व उमेदवार नकारण्याचा संपूर्ण हक्क आहे. ऑप्शन अ.
प्रश्न 10वा. घटना समितीच्या सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येत नाही? तर याचं उत्तर आहे द्या जिना, ऑप्शन 3. तर मित्रांनो, आज आपण फक्त 10च प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न आता जनरल नॉलेज कसे असतं बघा, आपण पाठही करू शकत नाही, परंतु हे रिव्हिजन करून करून ते आपल्या लक्षात राहत असतात. यासाठी आपण फक्त आणि फक्त वाचून काढणार आहोत. हे आपण काही पाठांतर नाही करणार, कारण एवढं सगळं पुस्तक पाठांतर करणं कोणाला शक्य नसतं. म्हणून आपण रोज हे फक्त 10 प्रश्नच आपण वाचून घेणार आहोत. मी वाचणार आहे, तुम्हीही बघू शकता. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.